सकल जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता, महाकार्या नगरीचा तू, महाकार्या नगरीचा तू, दैवत मुझा विनायका तू, दैवत मुझा विनायका तू, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन. सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक पनवेल 2 तर्फे आपल्या सर्वांचे आजच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहे. कृपया सर्वांनी एकमेकांसाठी टाळ्या वाजवून घ्यायच्या. चांगले लोक आणि चांगले विचार आपल्या बरोबर असतील तर जगात कुणी तुमचा पराभव करू शकत नाही. चांगले लोक आणि चांगले विचार जर आपल्या बरोबर असतील तर जगात कुणी तुमचा पराभव करू शकत नाही. शून्यालाही देता येते किंमत, फक्त त्याच्या पुढे एक होऊन उभे राहायला शिकायला पाहिजे. शून्यालाही देता येते किंमत, फक्त त्याच्या पुढे एक होऊन उभे राहायला शिकायला पाहिजे. तर आज आपण सर्वजण इथे एक म्हणून उपस्थित आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. आज आपल्या सर्वांचं एक होण्याचं निमित्त आपले सर्वांचे लाडके माननीय श्री प्रकाश सुदाम भगत हे सेवानिवृत्त होत आहेत आणि त्यांचा सत्कार व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण जमले आहोत. आपल्या सर्वांचे सहर्ष सहर्ष स्वागत. त्यानंतर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गरज असते ती कुशल नेतृत्वाची, म्हणून नेतृत्व गुण असलेले आपले सर्वांचे साहेब माननीय श्री सुधीर काशीनाथ मडवी, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक 2 पनवेल यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते. माझ्या या विनंतीला अनुमोदन देण्यासाठी मी व्यासपीठावरती आमंत्रित करते आमच्याच स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक मॅडम श्रीमती मनीषा दिनकर नाईक यांना. आताच माझ्या यांनी दिलेल्या अनुमोदनाला अध्यक्षीय सिद्धेला मी अनुमोदन करते. तसेच सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय सुधीर मडवी साहेब स्वीकारतील अशी विनंती. आता आजचे आपले आदरणीय सत्कार मूर्ती माननीय श्री प्रकाश भगत हे आपल्या सोबत सपत्नीक उपस्थित आहेत. त्याबद्दल मी त्यांचे सत्कार मूर्तींचा स्थान व मान स्वीकारावे अशी त्या दोघांनाही विनंती करते. तसेच कार्यक्रमाला योग्य दिशा व मार्गदर्शन करण्यासाठीची गरज असते ती प्रमुख पाहुण्यांची, आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याच कार्यालयाचे सेवानिवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक माननीय श्री शिवाजी ठाकरे हे आपल्याला उपस्थित झाले. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार करते. माझ्याकडून काही चुकलं बोललं गेलं, प्लीज माफ करा. इतकी जास्त काही तयारी माझी नाही. ठीक आहे. आता इथून पुढे आपण सुरुवात करूया स्वागत सत्कारांमध्ये. मनामनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली, स्वागतास खास आपल्या वाहतेही सुमनांजली. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री सुधीर मडवी साहेब यांचा सत्कार करण्यासाठी आपल्या कार्यालयाचे शाखा अभियंता माननीय श्री बाळासाहेब आत्माराम वडवराव यांना मी विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मडवी साहेब यांचा सत्कार करावा. येथे जुळून येती आपल्या भेटीगाठी, येथेच जुळून येती आपल्या भेटीगाठी,
ज्यांना त्यांनी बांधून घ्याव्यात येथेच आपल्या रेशीम गाठी. तर अशा आपल्या रेशीम गाठी बांधल्या गेलेल्या नेहमीसारख्या अटूट राहाव्यात यासाठी मी आपल्या आजच्या प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करू इच्छिते. आपल्या प्रमुख पाहुणे माननीय श्री शिवाजी ठाकरे यांचा सत्कार करण्यासाठी मी रंगमंचावरती सहाय्यक अभियंता आपल्या श्रीमती हरनाक्षी प्रभाकर मराठे यांना विनंती करते की त्यांनी आपल्या प्रमुख पाहुण्यांचा बघा. सर्व धरती रानो राणी पावसाने हर्षली सर्व धरती आहात आपण दोघे सत्कार मूर्ती शाल श्रीफळाचा स्वीकार करावा हीच तुम्हास आमची विनंती. तर आपल्या आजच्या सत्कार मूर्ती माननीय श्री प्रकाश सुदाम भगत यांचा सत्कार करण्यासाठी मी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री मडवी साहेब यांना विनंती करते की त्यांनी आजच्या सत्कार मूर्ती प्रकाश मामांचा सत्कार करा. साथ देणाऱ्या त्यांच्या सत्कार मूर्ती म्हणून आपल्या लाभल्या आहेत त्यांचं मी स्वागत करू इच्छिते आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करते आपल्या कार्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक श्रीमती मनीषा दिनकर नाईक आणि श्रीमती श्रद्धा जिवाजी देवकर यांना. पुढे आपण आपल्या एकमेकांशी संभाषणाचा कार्यक्रम सुरू करूयात. त्यासाठी मी सर्वप्रथम आमच्या कार्यालयातील शाखा अभियंता मान्य श्री बाळासाहेब आत्माराव गडावराव यांना विनंती करते की त्यांनी आजच्या आपल्या सत्कार मूर्तींबद्दल 2 शब्द आपले म्हणजे जीवनामध्ये काय असतं शासकीय सेवेतून निवृत्त जरी आपण होत असतो तर आयुष्यातून आपण जबाबदारीतून कधीच निवृत्त होत नाही. म्हणून सेवानिवृत्ती फक्त आपल्यापुरता मर्यादित कार्यक्रम आहे. पण सेवानिवृत्ती म्हणजे तो आयुष्यातून कधीच सेवानिवृत्त होत नाही हे आपल्याला ठामपणे आपल्या मनाशी बाळगलं. सेवानिवृत्ती फक्त शासकीय कामकाजाचं झालं म्हणून आपण आपल्या आयुष्यातून किंवा आपल्या व्यवहारातून कधी सेवानिवृत्त होत नाही. आपल्याला आपल्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडाव्याच लागतात. आमचे जे मामा आहेत आम्ही त्यांना सर्वांना मामाच म्हणतो. आमचे सर्वांचे लाडके म्हणजे मामा. त्यांना कधी नावाला पण कोण हात मारत नाही आमच्या ऑफिसमध्ये. सर्वांचे लाडके मामा. आणि आमचे आता एकमेव इथं जे मामा होते जेलमध्ये काम करणारे ते 31 डिसेंबरला सेवानिवृत्त झाले बरोबर. आणि आज आपण 3 तारखेला त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम घेतो. आमच्या काही परीक्षा होत्या आमच्या त्यांच्यामध्ये त्यामुळे आपण कसं 1-2 दिवस पुढे ढकलला नाहीतर त्या दिवशी आपण तो कार्यक्रम घेणार आहोत. मामांचा स्वभाव म्हणजे कसा एकदम हसरा प्रेमळ आणि कोणतीही गोष्ट तुम्ही त्यांच्याजवळ मनसोक्तपणे बोलू शकता. कुठलंही काम ते नाही म्हणणार नाही. इतका चांगुलपणा आहे त्यांच्या स्वभावामध्ये की तुम्ही घरामध्ये किंवा तुमच्या नातेवाईकांनी सगळ्यांना अनुभव असेल आणि तो आम्ही पण अनुभवलेला. आता मी पहिल्यांदाच आता गेल्या वर्षी जॉईन व्हायला आलो होतो. ऑफिसमध्ये जॉईन झालो आणि म्हणलं मग चलो आपण आता जेलवर साईट बघायला जाऊया. आता साईटवर जायचं म्हणजे जेल आहे
आता एकमेव बोलायचं कुणाला, आमचे जुने सहकारी तर आम्हाला माहीत आहेत. मग म्हणलं आता तिथं आमचा जुना माणूस म्हणजे प्रकाश मामा, त्याच्यामध्ये हे पण रिटायर झालेले ना, तात्या आमचे हे पण रिटायर झाले. मग हे माझा मुलगा पण संजीवनी स्कूलमध्ये होता, मला त्या जेलकडे रस्ता पण माहीत नव्हता जायचा. संजीवनीमध्ये असताना मग यांना म्हणलं, फोन केला, ते म्हणे रावसाहेब तुम्ही कुठे आहेत? म्हणजे संजीवनीच्या स्कूलपाशी. ठीक आहे म्हणे, तिथं आलो मी. लगेच त्यांनी स्वतःची गाडी घेऊन तिथं आले आणि मला घेऊन गेले. तिथं सर्व साईट वगैरे दाखवली त्यांनी. इथं जे जेल आहे, इथं बॅरेक आहे, इथं निवासस्थान आहे, सर्व फिरून येईल. आणि जवळपास त्यांचे आजपर्यंत 37 वर्ष सेवा झालेली आहे. इतकी 37 वर्ष सेवा करणारा माणूस मला अजिबात आजपर्यंत भेटला नाही. फार तर फार 25, 30, 35 खूप झाले. पण या व्यक्तीने 1987 पासून प्रदीर्घ सेवा, अखंड सेवा, कुठेही त्यांचा खंड नाही. एवढी 37 वर्ष सेवा करणारा मी पहिलाच माणूस होतो. आणि काम तर त्यांचं कामाबद्दल तर काय बोलायचं हेच नाही. ते प्रामाणिकपणे एकदम स्वच्छ मनाने काम. आता त्यांचे सहकारी सगळे रिटायर झाले आजपर्यंत, पण एकमेव ते शेवटपर्यंत आपलं आहे. ठीक आहे, मग त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी चांगलं जावं हे त्यांनी शब्द समजून. नका भाऊ अजून आपल्याला कार्यक्रम पुढे वाढवायचा आहे. निरोपाचा क्षण जणू हळव्या त्या फुलांचा, निरोपाचा क्षण जणू हळव्या त्या फुलांचा, आठवणींची गर्दी जणू क्षण हा सौख्याचा. अशा सौख्याच्या क्षणात अश्रू वाहणे चांगले नाही मामा, नका. आता यापुढे मी आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मान्य श्री शिवाजी ठाकरे यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. सगळ्यांना नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमचे लाडके साहेब श्री मडवी साहेब, सत्कारमूर्ती श्री प्रकाश भगत आणि त्यांची फॅमिली, त्यांचे पूर्ण म्हणजे भावबंदकीतले पूर्ण ग्रामस्थ असतील, त्यांचे जावई असतील, मुली असतील, हे सर्वांचे स्वागत करतोय. तसेच आमचे शाखा अभियंता श्री वडवराव साहेब, पराठे मॅडम, आमचे भाऊसाहेब भाऊसाहेब, तसंच आमचं सगळं आता नवीन स्टाफ असल्यामुळे सगळ्यांची नावं माहीत नाही आहेत, पण सगळं आमचं स्थापत्य अभिनेत्री साहेब, सगळ्या लेडीज आमचे ते रावसाहेब आहेत आणि सगळे प्रमुख म्हणजे पाहुणे आणि सगळ्या ग्रामस्थांना नमस्कार करून मी भाषणाला सुरुवात करतो. आज आपण प्रकाश भगत यांच्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमाला म्हणजे सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला आपण एकत्र जमलेलो आहोत. प्रकाश भगत 1987ला सर्व्हिसला लागले आणि त्याच्यानंतर आजपर्यंत एकाच डिव्हिजनला म्हणजे जेलवर आणि म्हणजे पनवेल डिव्हिजनला एकत्रच राहिले. जन्म आणि मृत्यू यांच्या दोघांच्या मध्ये जो काळ असतो त्याला आपण आयुष्य म्हणतो आणि जे नोकरीला लागतो आणि जे रिटायरमेंट होतो त्या सेवेला आपण सेवाकाळ म्हणतो. असा श्री प्रकाश भगत यांचा 37 वर्ष सेवाकाळ झाला. तरी कधीही खंड न पडतात प्रकाश भगत हे अगदी हसतमुखाने त्यांच्या स्वभावाप्रमाणे ते अगदी कार्यात येताना ते हसतमुखाने येणार, हसतमुखाने जाणार. सांगितलेलं काम ते अगदी प्रेमळपणे म्हणजे प्रामाणिकपणे सगळ्या स्टाफशी मिळून मिसळून वागून ज्यावेळेस त्यांना काम नसेल तर त्यावेळेस त्यांना भजनाची आवड आहे त्यावेळेस त्यांची ते डायरी लिहित बसलेले असायचे. कुठलंही काम सांगितलं तर ते काम त्यांनी न चुकता सुट्टीच्या दिवशी कधी कधी जेलवर म्हणजे अर्जन्सी असायची, पाईपलाईन तुटायची, कधी लाईट जायची, कधी काय व्हायचं तर त्यावेळेस जर फोन केला तर ही व्यक्ती स्वतःची गाडी मारून सुट्टीच्या दिवशी सुद्धा हे लोक हजर व्हायची. काही न त्याच्यामध्ये आज मी इकडे आहे का तिकडे असं न करता ते जातीने हजर राहायचे. दुसरं असं की त्यांच्या स्वभावाप्रमाणे असं त्यांना गायनाची आवड आहे, ते भजन गातात, चांगले भजन गातात, त्यांचे स्वतः पेटी वाजून ते भजन करतात. त्यामुळे त्यांना आवाजही चांगला आहे. आवाज चांगला असल्यामुळं ते सुंदर भजन गातात. त्यांचे सारगाचे सुपुत्र गुरुवर्य श्री पद्माकर बुवा हे त्यांचे गुरु आहेत आणि त्या गुरु कसा असावा तर गुरु जर चांगला असेल तर शिष्य चांगला बनतो या पद्धतीने ते तयार झालेले आहेत.
त्यांना त्यांच्या भजनाला साथ देणारे इथे आमचे गोरखभाऊ आहेत, बाकीची मंडळी सुद्धा आहेत, सगळ्यांची नाव मला माहीत नाही, पण त्याच्या ते साथीला असतं. कारण भजन असलं तर मी प्रत्येक वेळी या मंडळीच्या जोडीला असतो, त्याच्यामुळे नाव माहीत नाही, पण मी ते तोंड ओळख आहे सगळ्यांची. असे आमचे प्रकाश भगत बुवा, आज म्हणजे आम्ही त्याला बुवा म्हणतो, म्हणजे ते मालकरी नाही आहेत, पण ते म्हणजे पेटी वाजवत म्हणून बुवा. वयाच्या 60व्या वर्षी ते रिटायर्ड होत आहेत. तसं त्यांच्या रिटायरमेंट वाटत नाही, कारण त्यांचा एकही केस काळा झालेला नाही, पांढरा झालेला. केसेस जे काळे आहेत म्हणजे असं वाटतच नाही का ते रिटायर आहेत म्हणून असं. पण ठीक आहे, आता काय ड्युटीला लागलेला माणूस वयोपरत्व म्हणजे त्या शासनाच्या नियमाप्रमाणे निवृत्त व्हावं लागतं. कधी ना कधी शेवटी माणूस निवृत्त व्हावं लागतं. त्याप्रमाणे ते आज वयाच्या 60व्या वर्षी निवृत्त होत आहेत. त्यांना पुढील आयुष्य सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे, आनंदाचे आणि त्यांच्या गायनाचा जो छंद आहे तो ज्या छंद त्यांचे तबलवादक श्री गोरख पाटील त्यांच्या जोडीला असतात, बाकीची मंडळी सुद्धा असते. याच्याहून त्यांचा अजून त्यांची भरभराट व्हावं असे मी सुखाचे, समृद्धीचे दिवस त्यांना लाभो. आणि एवढं बोलून मी आज 2 शब्द समजतो. यानंतर आपल्या माननीय सत्कार मूर्तींच्या जमलेल्या सर्व नातेवाईकांनी, मित्र परिवारांमधून कोणाला जर आपले 2 शब्द व्यक्त करायचे असतील तर कृपया व्यासपीठावर यावे, आपली ओळख द्यावी व मनोगत व्यक्त करा. माझं नाव सुधाकर कोळी, मी प्रकाश बुवांचा शेजारी आणि गुरुबंधू आहे. सत्कार मूर्ती श्री प्रकाश बुवा सुदाम भगत हे वयाच्या 60व्या वर्षी सेवानिवृत्त होत आहेत आणि त्यांची एकूण सेवा ही 37 वर्ष झालेली आहे. या 37 वर्षामध्ये त्यांनी कलंबोली, नेरूळ, पनवेल, कोकण भवन असं काम केले. त्याच्यानंतर जेव्हा तळोजा जेल 2008 पासून झालं, तेव्हापासून ते आज सेवानिवृत्तीपर्यंत 18 वर्ष किंवा 16 वर्ष त्यांनी काम केलेलं आहे. आणि या प्रदीर्घ सेवेत त्यांनी कुणाशी, तुमच्या सहकाऱ्यांशी किंवा अधिकाऱ्यांशी भांडण केलं असेल असं मला वाटत नाही. एवढं प्रकाश बुवांचा स्वभाव हा आनंदी, मन मिळावू आणि हसत असतो. आणि आमच्याही भजनामध्ये जेव्हा कुणाला आमच्या गुरूंकडे भेटायचं असेल तेव्हा पहिला कुणाला पकडायचं तर प्रकाश बुवाला पकडा, कारण प्रकाश बुवा हा गुरूकडे नेणार त्या. असं हे प्रकाश बुवांचं जे काम झालेलं आहे किंवा त्यांनी काम केलं आहे ते अत्यंत मन मिळावू आणि आनंदित केलेलं आहे. अशा प्रकारे प्रकाश बुवांच्या उर्वरित सेवानिवृत्तीच्या आयुष्यासाठी त्यांना भरभराट लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. आणखी बोलतील. यानंतर आपल्या मामांचे लाडके मित्र सूर्यवंशी ते आपले मनोगत व्यक्त करतील. त्यांना मी विनंती करते व्यासपीठावर येण्याची. सर्वांना नमस्कार. श्री प्रकाश सुदाम भगत यांच्या सेवानिवृत्ती सोहळ्यानिमित्त उपस्थित या ठिकाणी श्री डेप्युटी इंजिनियर सुधीर मडवी साहेब, रावसाहेब वडावकर साहेब, सौ मराठे मॅडम आणि सत्कार मूर्ती प्रकाश सुदाम भगत, देवरे भाऊसाहेब, आमचे ठाकरे साहेब या सर्वांना, तसेच उपस्थित सर्व नातेवाईक, मित्र परिवार सर्वांना वंदन. आज या ठिकाणी जो सेवानिवृत्तीचा जो कार्यक्रम होत आहे इतका ऐश्वर्यामध्ये संपन्न होत आहे. मी सर्वप्रथम कृतज्ञता जे व्यक्त करणार आहे ते या ठिकाणी जे मान्यवर आहेत मडवी साहेब यांचं मी खरंच कौतुक करतो. मी आज जर आपण बघितलं, एक मजूर म्हटल्यानंतर त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो असतो ना तो एकदम नगण्य असतो, म्हणजे त्याला कोणी विचारत नाही. पण आज खरोखर मला म्हणजे इतकं म्हणून आलेलं की आज या साहेबांनी, रावसाहेबांनी जो त्यांचा जो सत्कार केलेला आहे खरोखर त्यांचं म्हणजे मन एकदम मोठं आहे. त्याची कृतज्ञता जेवढी व्यक्त करावी तेवढी कमीच आहे. आज म्हणजे खरोखर मी बऱ्याच वेळा बघतो की
लेबर म्हटला कारण लेबर आहे त्याची किंमत शून्य असते. परंतु हा सोहळा बघितल्यानंतर खरोखर त्यांनी जो काही मनाचा मोठेपणा दाखवलेला आहे त्यांनी खरोखर साहेबांचा अगदी मनापासून मी त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो. मी देखील तळोजा जेलमध्ये कारपेंटर या पदावर मी काम करत होतो आणि मी 1914 मध्ये मी सेवानिवृत्त झालेलो. हे काम करीत असताना आमचे प्रकाश बुवा हे गवंड्याचं काम करायचे. म्हणजे त्यांची जरी ती जरी त्यांचं मजूर असेल तर ते महत्वाचं काम ते बजावत होते आणि त्यांनी ते काम अगदी प्रामाणिकपणे आवडीने गोडीने केलेलं. सद्गुरुश्री वामनदासांचे हे एक तत्व तुम्हाला मी सांगतो. काम करा हो काम करा, कामावरती प्रेम करा, काम करा आणि पोट भरा, निसर्ग नियम हाती धरा. आपल्याला भगवंताने जे पोट दिलेले आहे ते नुसतं भरण्यासाठी नाही तर काम करण्यासाठी दिलेलं. म्हणून आपल्या वाट्याला आलेलं समाजयुक्त काम आपण प्रामाणिकपणे आवडीने गोडीने प्रेमाने केलं आणि ज्या वेळेस आपण अशा पद्धतीने काम करतो त्यावेळेस आपल्याला स्वतःला तर समाधान वाटतंच, परंतु जे वरिष्ठ जे असतात ते वरिष्ठ देखील खुश होतात की नाही खरोखर ही व्यक्ती काम करणार आहे. आणि त्यांचे जे आशीर्वाद असतात ते आपल्याला अगदी आशीर्वाद आपल्याला मिळत असतात आणि आपली भरभराट होते, आपली प्रगती होते. आणि आपण जेव्हा मनापासून काम करतो आणि आपल्याला सरकार आपल्याला पगार देतो, तो जो पगार जो असतो ना तो आपल्या मेहनतीच्या कष्टाचा असतो आणि तो आपल्या कुटुंबाला संपूर्ण परिवाराला सुख समाधान शांती आपल्याला देऊ शकतो. म्हणून आपल्या वाट्याला जे कुठलं काम येईल ते काम आपण प्रामाणिकपणे आवडीने गोडीने केलं पाहिजे. आज आपण बघतो काम चिकारपणा करतात लोक, परंतु मला प्रकाश बुवांच्या बाबतीत मी सांगू शकतो की ते मन मिळावे सुस्वभावी आहेतच, सतत हसमुख. आज मला 10 वर्ष जरी झाले पण त्यांनी मला खास आमंत्रण बोलवलं मला त्यांनी की तुम्ही या म्हणून आणि मी आगत्याने आलो. कारण का जवळजवळ आमचे इकडे तळोट्याला येण्यापूर्वी सुद्धा कोकण मोडला मी होतो, शिर्डीमध्ये होतो. जवळ माझी सुद्धा 32 वर्ष सेवा झालेली आहे. तेव्हापासून आमचे त्यांचे संबंध आहेत आणि खरोखर त्यांचं म्हणजे जेवढं कौतुक करावं प्रकाश बुवांचं तेवढं कमीच आहे. त्यांचं नाव जे आहे ना ते प्रकाश आहे. ते सर्वांना म्हणजे आपल्या हसऱ्या चेहऱ्यातून सर्वांना प्रकाशमय असा आनंद देत होता. बघा त्यांनी जे भजनाच्या माध्यमातून समाजाला जे संतांनी जी शिकवत दिलेली नामस्मरणाचं तो नामस्मरणाचा अभंगाच्या माध्यमातून त्यांनी लोकांना हा संदेश दिलेला आहे की नामाचं महत्त्व काय असतं. म्हणजे त्यांनी नुसतं भजन केले नाही तर त्या भजनाबरोबर अनेक ठिकाणी जाऊन त्यांनी समाजाला हे संतांचं जे महत्त्व आहे किंवा जे नामस्मरणाचे महत्त्व आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. म्हणजे त्यांनी आपला उद्योग व्यवसाय तर अगदी प्रामाणिकपणे केलेलाच आहे, त्याबद्दल वादच नाही, परंतु हे करीत असताना त्यांनी भगवंताची सेवा सुद्धा केलेली आणि अगणित असं पुण्य त्याच्या पदरी पडलेलं आहे. आणि म्हणून आज एवढा जो परिवार जो दिसतोय त्यांच्या मुली म्हणा किंवा त्यांचे जावई म्हणा जे काही कोणी आपलेष्ट आहेत ते खरोखर मी या सगळ्यांना बघितल्यानंतर अगदी भारावून गेलेलं आहे. म्हणजे माझ्याकडे खरं म्हणजे त्यांच्या कौतुकासाठी शब्द माझ्याकडे नाही. मी परमेश्वराजवळ हीच विनंती करतो की त्यांचं उर्वरित आयुष्य जे आहे ते सुख समाधान शांती आनंद आरोग्य ऐश्वर सर्व काही त्यांना प्राप्त होय. आणि मी या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. मला एक अजून परत आमच्या ठाकरे साहेबाबद्दल बोलायचं आहे. मी पण त्यांच्याच आधिपत्याखाली काम करत होतो. ते पण म्हणजे खरोखर इतके मन मिळावं होते आपल्याला. कधी आता मी सुद्धा सत्संगामध्ये जाणारा होतो, मला सुद्धा हे सत्संगाची खूप आवड. ज्यावेळेस मला अशी गरज पडायची की तात्या मला आज असं कार्यक्रमाला जायचं त्या अशा धार्मिक कार्यक्रमासाठी ते कधी नाही म्हणायचं नाही, ते आम्हाला सवलत द्यायचे. तसे प्रकाश बुवा तिथे भजन असेल कीर्तन असेल
अशा कामाला सुद्धा त्यांनी खूप आम्हाला सहकार्य केलेलं आहे, मदत केलेली आहे आणि त्यांचा स्वभाव देखील खरोखर म्हणजे मला त्यांच्याबद्दल सुद्धा बोलायला म्हणजे माझ्याकडे शब्द नाही, एवढं त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. आता हे सगळे साहेब लोक आहेत, मी फक्त एवढंच म्हणू शकतो की एक साध्या लेबरची जी एवढी व्यवस्था केलेली, एवढा हा सोहळा आयोजित केलेला आहे, त्याच्या मनाचा मोठेपणा मी त्यांच्यासाठी सुद्धा भगवंतासाठी प्रार्थना करतो की त्यांच्या जीवनामध्ये सुख, समाधान, शांती, आनंद, आरोग्य, ऐश्वर्य जे काही आहे चांगलं ते त्यांना प्राप्त हो अशी मी ईश्वरसाठी प्रार्थना करतो. यापुढे अजून कोणाला आपले मनोगत व्यक्त करायचे असेल तर आपल्याला आमंत्रित करते मी माननीय उपयोगी आपले आणखी साहेब सुनील साहेब मडवी यांच्या हस्ते श्री प्रकाश सुदाम भगत यांच्या सेवानिवृत्तीचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि तो सोहळा साजरा होत आहे. त्यांच्या हस्ते सोहळा साजरा होत आहे. तरी आपण सर्वांनी त्यांना आपल्या आशीर्वादाने त्यांचा आशीर्वाद द्यावा ही माझी नम्र विनंती आहे सर्वात. आणि आपल्या ही सेवानिवृत्त झालेली मंडळी पण इथे आहे, यांची मला काही एवढे काही हे नाही, पण आम्ही पण याच्यात कामाला होतो. मी पण सेवानिवृत्त झालेला माणूस आहे, मी डोंबिवली शिक्षणमध्ये, परंतु आम्हाला काही बोलण्याची जास्ती सवय नसल्या कारणाने आम्ही तर काय आहे का आपला उर्वरित आयुष्य आपण सुखाने आणि समृद्धीने जावं अशी प्रभूतेने प्रार्थना करतो. तसा प्रकाश सुदाम भगत त्यांचं पण आता जी सेवानिवृत्त झाल्यानंतर पुढचं आयुष्य सुख आणि समृद्धीला जावं हीच प्रभूतेने प्रार्थना. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अजून कोणी आहे? मी आपल्या मामांच्या सुकन्यांना बोलवते, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. काही जरा पुढे. आज माझ्या पप्पांबद्दल म्हणजे काय शब्द बोलू हेच कळत नाही. त्यांनी एवढं म्हणजे आमच्यासाठी केलं, खूप खूप कष्ट केले. ज्या टायमाला म्हणजे 1000 रुपयापासून त्यांनी पगार, त्यांना स्टार्टिंगला 500 होता, 1000 होता, त्यांनी त्याच्यातून आम्हाला म्हणजे शिक्षण दिलं, चांगले संस्कार दिले. कधी म्हणजे आम्हाला कुठल्या गोष्टीची कमतरता नाही होऊन दिली आणि शिक्षण सुद्धा ते दिलेच. आणि आम्हाला कुठली गोष्ट पाहिजे ती दिली. कधीच म्हणजे असं नाही बोलले की नाही हे नाही जमणार ते नाही जमणार, कधीच नाही. आणि कपडे पाहिजेत, कुठल्याही गोष्टीला कधीच नाही म्हणून नाही. तशात आज माझ्या मम्मीचं सुद्धा रिटायरमेंट आहे पप्पांसोबत, कारण मम्मीनी त्यांना साथ दिली एवढी, म्हणून आज माझे पप्पा पण इथपर्यंत पोहोचले. आणि त्यांनी दोघांनी एवढा म्हणजे माणुसकी, सर्व माणुसकी जपली आजपर्यंत. त्यांच्यामुळे एवढी माणुसकी आमच्या म्हणजे घराला, सर्व समाजात खूप जपली. आणि त्यांनी म्हणजे जशी माणसं जोडली, कशी जोडायची, कसं कोणाला समजायचं हेही आम्हाला शिकवलं. त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. बोलले तर खूप खूप गोष्टी. कारण आज म्हणजे त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे डोळ्यात अश्रू पण येतात, कारण त्यांनी एवढं म्हणजे स्ट्रगल करून सुद्धा, कारण आम्ही तिघी मुली, आम्हाला भाऊ नाही, पण त्यांना कधी म्हणजे त्यांनी आम्हाला अशी कमतरता नाही होऊन दिली का बाय मुलगा नाही असं नाही कसं नाही, कधीच नाही. म्हणजे त्यांनी जेवढं जमेल तेवढं म्हणजे आमच्यासाठी केलं आणि ते कधीच नाही म्हणजे त्यांच्या मनातून शब्दच नाही कधी आला. म्हणून माझी इच्छा आहे का त्यांनी याच्या पुढे एवढा आता स्ट्रगल करून ते इथपर्यंत आज त्यांचा सोन्याचा दिवस आलाय. याच्या पुढेही त्यांनी खूप म्हणजे त्यांचा जो आता आयुष्य बाकी राहिलाय तो व्यवस्थित आणि दोघांनी एन्जॉय करावे एवढंच मी बोलते. अजून नमस्कार. आज सेवा पूर्ती सोहळ्यासाठी विराजमान सर्व नावं माहिती नाही, फक्त ठाकरे साहेबांना ओळखतो, वरिष्ठ साहेब सर्वजण उपस्थित. आज ज्यांचा
सेवापूर्ती सोहळा आहे ते सोहळा पूर्ती जे आपले माझे मित्र आहेत, असा मित्र भाग्याने लागतो. आज जवळजवळ 37 वर्ष त्यांची सेवा झाली. अतिशय हसरा माणूस, मनमिलाऊ. जवळजवळ मी त्यांच्यासोबत जवळजवळ 25-26 वर्ष त्यांच्यासोबत आहे. कुठलंही कार्य असो सोबत, तो दुःखरूपा असो सुखरूपा असो, कुणाचं आजपर्यंत कुणाशी भांडण नाही, कुणाचं मन दुखावलं नाही. अशा ह्या गृहस्थाचा आज सेवापूर्ती सोहळा. जवळजवळ 37 वर्ष साहेबांशी त्यांचा चांगला संबंध, कारण प्रत्येकाच्या तोंडून मी त्यांच्याबद्दल चांगलंच ऐकतो. परिवार झाला, मित्र परिवार झाला, साहेब झाले, सर्वांशी चांगला संबंध असणारा आपला आमचा मित्र हा सेवापूर्ती सोहळा. या पुढील जो आयुष्य आहे, परमेश्वराने त्यांना सुखात ठेवावं, आनंदी ठेवावं, अशी परमेश्वराच्यांनी प्रार्थना करतो. तसेच आज 3 तारीख आहे 2025. हा वर्ष सर्वांना, उपस्थित सर्वांना सुखरूप आनंदी जावं, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि निरोप घेतो. धन्यवाद. अजून कुणी अनुभव व्यक्त करण्यास इच्छुक असेल तर व्यासपीठावरती आमंत्रित करते त्यांना. आपली ओळख सगळ्यांना माहिती आहे, मलाच करून नमस्कार. आम्हाला मुलीसारखे एवढे के सासरे माझे लागतात एक प्रकारचे, की म्हणजे असं कधी पण आम्ही फोन केला, काय केला, गेलो माझ्या मुली आल्या, असं म्हणजे कधी आम्हाला सून बघून नाही बोलले. मुलीसारखे एवढे बोलून माझे 2 शब्द. खरंच 2 शब्दात त्यांनी आपली पूर्ण कथा सांगून दिली आहे. अजून कोणाला आपलं मनोगत व्यक्त करायचं असेल तर मी आमंत्रित करते व्यासपीठावरती. आणि जर कोणी नसेल तर मग मी पुढील कार्यक्रमाची सुरुवात करते. जीवनात यशस्वी होणं प्रत्येकाच्या पदरात असतं असं नाही, पण प्रयत्नवादी व्यक्ती कधीच अयशस्वी होत नाही, हेही तितकंच खरं आहे. म्हणूनच गरुडाकडून पंख घ्या भरारी मारण्यासाठी, सूर्याकडून तेज घ्या अंधाराचा नाश करण्यासाठी, पर्वताकडून निश्चय घ्या निर्णयावर ठाम राहण्यासाठी, फुलांकडून सुवास घ्या दुःखातही ताजा राहण्यासाठी, काट्याकडून धार घ्या अन्याय नष्ट करण्यासाठी, आभाळाकडून विशाल मन घ्या चुकेला क्षमा करण्यासाठी, वाऱ्याकडून वेग घ्या प्रगती करण्यासाठी, आणि आपली सेवा अविरत अखंडपणे प्रामाणिकपणे राबवून जीवनात यशस्वी होण्यासाठी त्यांचे अनुभव घ्या आमच्या सत्कार मूर्तींसाठी. तर मी आता आमच्या सत्कार मूर्ती माननीय श्री प्रकाश सुदाम भगत यांना विनंती करते की त्यांनी आपले 2 शब्द सर्वांसमोर मांडावे. सत्कार मूर्ती म्हणून 2 शब्द बोला. 2 शब्द आमच्यासाठी. चांगलं भजन भाषण म्हणू नको, साहेबांचं नाव घ्या. भजन करतं नाही असं नाही, मला काय बोललं तर येत नाही. आपल्या सर्व अधिकारी वर्ग आणि कर्मचारी यांनी जे शासकीय विश्राम गृहाची व्यवस्था केलेली आहे आणि सर्व या कार्यक्रमाला हातभार दिलेला आहे आणि कार्यक्रम चांगल्या पद्धतीने झाले आहे, त्याबद्दल प्रकाश भाऊच्या आणि त्यांच्या फॅमिलीच्या वतीने सर्वांचे आभार मानतो. मित्र असावा तर कसा, मित्र असावा तर असा. म्हणजे ज्या परिस्थितीत आपण आपल्याला नाही स्वतः उभे ठेवू शकत, त्या परिस्थितीत मित्र आपल्याला उभा ठेवतो, याची चांगली खूण त्यांनी करून दिली. त्यांच्यासाठी एकदा आभार. ठीक आहे, यानंतर आपण वळूयात अध्यक्षीय भाषणाकडे.
तर मी विनंती करते आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या सर्वांचे लाडके साहेब माननीय श्री सुधीर मडवी साहेब यांना की त्यांनी आपले 2 शब्द सर्वांसमोर व्यक्त करा. सन्माननीय व्यासपीठ आणि आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती प्रकाश सुदाम भगत, आम्ही त्यांना भगत मामाच म्हणतो सगळेजण. तर त्यांचं माझं काही जास्त म्हणजे आत्ताच मी काय जास्त इथं नव्हतं. पहिला एप्रिलपासून मी इथं हजर होतो. तेव्हापासून जेव्हा आम्ही पहिल्यांदा गेलो तळोजा साईड तिथं आमची कामं चालू होतं, तर भगत मामा तिथं हजर असणार त्यांनी सांगून ठेवायचं. कुठलंही आम्ही कधी जायचं असेल तर जेलमध्ये जर कुठलंही काम असेल तर फोन एक केला की मामा तिथं हजर. स्पेशली आमच्या ह्या मुलींसाठी जे 3 जणी आहेत ना आमच्या इंजिनियर, ह्या कधी त्यांना यांचा आधार म्हणजे त्यांना जेलमध्ये कुठं मेजरमेंट घ्यायचे आहेत. आता जेलमध्ये म्हणजे आपले कैदी असतात ते सगळे गुन्हेगार, अट्टल गुन्हेगार असतात. मग यांना आतमध्ये जेलमध्ये जायचं असेल तर मामा आमच्या सोबतीला मामा असणार सोबत त्यांच्या. कारण शेवटी कसं आहे ते असले ना की त्यांना थोडंसं आधार असतो ना आपला. कारण जेलमध्ये आतमध्ये पूर्ण फिरायचं बोलल्यावर सगळ्या कार्यक्रमामध्ये एकदम गुन्हेगार, अट्टल गुन्हेगार असतात आणि त्यांना यांचा आधार असतो. हे या मुली काय झालं ते पहिलं मामाला फोन करणार, मामा असं करत काय आहे, मामा हे करणार. म्हणजे आता वाढदिवस पण होतं ते हे गेलं सगळं तिकडं. कधी होतं तुमचा वाढदिवस होता मध्ये होता ना 26ला होता ना. ह्या मुली सगळ्या मामांची अगोदर मामाला माहीत पण नाही, ह्या तिकडून फोटो टाकतात. अरे कुठे आहे मामाचा वाढदिवस आहे हे अगोदरच त्यांच्या मामाच्या घरी टाकणार. खूप त्यांचं म्हणजे आता या कार्यक्रमाचं पण अरेंजमेंट ह्या मुलीनेच केलं ना सगळं. काय करायचं तुम्हाला पाहिजे ते करा सगळं. तर बोलायचं इतकंच आहे की त्यांचा स्वभाव पण इतका चांगला, मन मिळावा आहे आणि प्रत्येक सांगणार ते सर्व काम करणार. आता मी माझं जास्त वेळ नाही झालेला, मी आत्ताच आलेलो आहे. पण आता हे लोक आहेत, वडराव आहेत, हे आपले ठाकरे साहेब आहेत, मॅडम आहेत, ते पण आणि हे पण होते ना आपले तुमचे, ते सगळे सांगतातच त्यांचे. आता ते पूर्वीपासून काम केलेलं आहे. ते पूर्वी कसं व्हायचं आमचे मालकुले असं रिटायर झाले तर तेव्हा मालकुलींची संख्या भरपूर असायची आणि नंतर मी एखादं रिटायर झालं का सगळे लोक यायचे बँड घेऊन सगळे जण भरपूर होतात. आता हे राहिले सगळ्यात शेवटचे, बाकी सगळे रिटायर होऊन गेले. यांनी सगळ्यांना पोहोचवलं असेल इकडे बँड घेऊन सगळे, बरोबर ना. खूप सारे त्यावेळेला किती 30-40 असायची मालकूल आणि यांचा सगळा लहान असल्यामुळे यांचा नंबर शेवट आहे. मला आता त्यांच्या व्यक्ती कोण आहेत का आता कोणच नाही. सगळे रेकॉर्ड घेऊन खूप म्हणजे त्यांची सर्व्हिस पण खूप. तर त्यांचा आता स्वभाव पण इतका छान आहे ना. आता हे तुम्ही सांगितलं आहे ते मन मिळावं कधीच आपण सांगणार ते सर्व ते सांगणार ते जे जे आपण सांगणार ते सर्व काम आपले नित्यनियमानं करणार. त्यांचं आता पुढचं आयुष्य आहे ते त्यांना सुखसन्मानाचं जावं. आता मी तर सांगतो ना तुम्ही आता ना रिटायर झाले ना फिरायची सुरुवात करायचं कुठं जायचंच ते थांबायचं नाही. ते पण आता तुम्हाला काय काम आहे ना मग काय जायचं कुठं फिरायला, कुठं शिर्डीला जा, कुठं पण जा. आता फिरत राहतो तुम्ही स्वतःच्या. आता ऐकलं तुम्ही ऐकले सगळं फिरत राहायचं. मुलांची पण जबाबदारी त्यांनी चांगल्या प्रकारे पाहिजे. सर्व 3 मुली आहेत, त्यांची मुलींचे लग्न केले, आता त्यांचे जावई परिवार पण आहेत का चांगल्या प्रकारे त्यांचं सांभाळ केला त्यांनी. आता तुम्ही मोकळं झालं आता तुम्ही स्वतःचं आयुष्य झाला आणि चांगल्या प्रकारे आयुष्य झाला आणि थोडा आनंद. एकट्याला काय सांगतो दोघांना जीवन दोघांना एकट्याला कसं सांगणार सोबत. तर तुमचं पुढचं आयुष्य हे बरपाटीचं सुखसमजणं आणि आनंदमयी आणि निरोगमयी जावं हीच ईश्वराची प्रार्थना करतो आणि 2 शब्द संपतो. धन्यवाद साहेब. आता आपण वळूयात पुढे. थेंबा थेंबाने तलाव भरतो, हाताहाताने कार्यक्रम फुलतो. थेंबा थेंबाने तलाव भरतो, हाताहाताने कार्यक्रम फुलतो. जेथे जेथे आहेत या कार्यक्रमाचे शिल्पकार त्यांचे तर मानलेच पाहिजेत ना आभार. काय वाटतं? तर मग आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करण्यासाठी मी माझे सहकारी श्रीमती श्रद्धा शिवाजी देवकर यांना विनंती करते की त्यांनी आपल्या सर्वांचे आभार मानावे. गुड इव्हिनिंग सर्वांना. मला या विशेष दिवशी आभार प्रदर्शन करण्याची संधी दिली त्यासाठी थँक्यू सर्व मॅडम.
अध्यक्षीय भाषणातून बहुमूल्य असे विचार व्यक्त केले, त्याबद्दल सर तुमच्या मनपूर्वक आभार. आजच्या कार्यक्रमाचे विशेष प्रमुख पाहुणे आदरणीय श्री शिवाजी चंद्रकांत ठाकरे आमच्या विनंतीला मान देऊन इथे उपस्थित राहिले, त्यामुळे तुमचे मनपूर्वक आभार. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा, या पुढचा प्रवासही हसरा आणि आनंद देणारा असावा. आपणा सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा मामा. आणि यापुढे केव्हाही आम्हाला जेलमध्ये जायची वेळ येईल तेव्हा तुम्ही तिथे उपस्थित राहा. थँक्यू. हा कार्यक्रम इथेच संपला आणि हे मी सर्वांच्या वतीने घोषित करते. थँक्यू. निरोप द्यावा निरोप घ्यावा, निरोप द्यावा निरोप घ्यावा, परीन क्लेश मनी ठेवाल. आयुष्यात जेव्हा जेव्हा भेटाल तेव्हा स्मित वदन जरूर कराल, अशी फक्त तुम्हाला प्रार्थना. असं बोलून आजचा हा कार्यक्रम येथे संपन्न झाला असं जाहीर करते. त्यांना बोलायचं आणि फक्त यानंतर अजून कोणाला सत्कार करायचे असतील तर ते करा आणि नंतर नाश्त्याचा आस्वाद सगळ्यांनी घ्या, त्याशिवाय कुणी जाऊ नका प्लीज. त्यांना बोलायचं काहीतरी, त्यांचं बोलून मी यासाठी या ठिकाणी उभा आहे. बघा, मी ज्यावेळेस सेवानिवृत्त झालो 14 मध्ये, तेव्हा आमचा स्टाफ भरपूर होता आणि सगळे आम्ही अगदी एकमेकाला अगदी एन्जॉय करायचो, अगदी काम अगदी सगळं आमची करायचं. तर आमचा एक ग्रुप होता, बरं का, ग्रुप होता तळोदा जेलचा आमचा ग्रुप होता. आणि तो जो व्हॉट्सअप ग्रुप होता, मी जरी सेवानिवृत्त झालो 10 वर्ष झाले तरी पण आमचे कॉन्टॅक्ट जे आहेत ते विचारपूस इथे अजूनपर्यंत चालू आहे. नेहमी मला ते फोन करणार, विचारणार. म्हणजे 10 वर्ष एकदा सेवानिवृत्त झाल्यानंतर तो कुठे गेला, काय गेला, कोणाला पत्ता नसतो. परंतु आमचे रिलेशन अजून सुद्धा जसेच्या तसे आहे. आमचा तो ग्रुपच आहे 10-12 लोकांचा आणि सर्वजण आम्ही एकमेकाची विचारपूस करत असतो, कॉन्टॅक्ट जास्त. हे एक विशेष आहे, त्याबद्दल मी सर्वांचं ज्यांना कोणाला सत्कार करायचे असतील
celebration when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilation. I want the world to know I'm happy as can be. Who would believe that I could be happy and contented? I used to think that happiness hadn't been invented, but that was in the bad old days before I met you. When I let you walk into my heart. Congratulations and celebration when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilation. I want the world to know I'm happy as can be. I was afraid to think that you thought you were above me, that I was only fooling myself to think you loved me. But since tonight you said you wouldn't live without me, that round about me you wanted to stay. Congratulations and celebrations when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilation. I want the world to know I'm happy as can be.